नाशिक जिल्हा बँक संदर्भात छगन भुजबळ यांचा काहीतरी गैरसमज झालाय। सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवलेलेच नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही प्रतिक्रिया दिली। काही प्रमाणात चुकीच्या पद्धतीने आणि अनावश्यक कर्ज वाटप झाल्याने बँक अडचणीत आल्यात। कुठल्याही राजकीय नेत्याकडे बँकेचं कर्ज नाही, सर्वपक्षीय सो कॉल्ड नेत्यांनी बँक संपवल्याचा आरोप काल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता। जिल्हा बँकेची निवडणूक घेऊ नये, भुजबळ यांच्या या मताशी मी देखील सहमत आहे, मात्र राजकीय नेत्यांनी बँक अडचणीत आणले नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्याची ही जी बँक जी आहे हे एकेकाळी महाराष्ट्रातली नव्हे हिंदुस्थानमधली दुसऱ्या क्रमांकाची बँक होती। सगळ्या पक्षाच्या जे सो-कॉल्ड नेते ह्या सगळ्यांनी मिळून जे आहे ही बँक बुडवून टाकली। आणि म्हणून मी आता सातत्यानं त्यांना सांगतो, जे काय आमचे वरचे लोक जे असतील ते किंवा मंत्री संबंधित, कृपा करा त्याची निवडणूक घेऊ नका, कारण ज्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे त्यांची पोरं तयार आहेत परत निवडणुकीला उभं राहायला। ती बँक कधीच वरती येऊ शकणार ना। निवडणुका घेऊ नये या मताचा मी सुद्धा आहे। निवडणुका ह्या बँकेला परवडणाऱ्या नाही आहेत, नंबर 1। नंबर 2, सर्व पक्षांच्या लोकांनी बँक संपवली वगैरे असे आरोप चुकीचे आहेत। भुजबळांचा कुठेतरी गैरसमज केलेला दिसतोय। असं काही झालेलं नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्याकडे बँकेचं कर्ज येणं नाही, बँक त्यांनी बुडवली असं म्हणता येणार नाही। काही गोष्टीमध्ये चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक या ठिकाणी कर्ज वाटप या ठिकाणी झालेलं आहे। तेवढ्या एका गोष्टीमुळे कर्ज वसूल न झाल्यामुळे बँक अडचणीत आलेली आहे, आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी यासाठी प्रशासक राहावा ही माझी पण धारणा आहे। त्यामुळे तसं काही फार गैरसमज करण्याचं कारण नाही। ठीक आहे, माझा नेहमीच गैरसमज होतो, त्यांचा समज चांगला आहे ना, होऊ द्या। त्यांना म्हणा की अगोदर ही बँक कोणी बुडवली काय त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना, कशा रीतीने बुडवली गेली। 1 नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली 2 नंबर। मी काय तिथे नव्हतो संचालक, त्यामुळे त्याने आता सांगावं, माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।